राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण सर आपल्यासोबत आहे. सर, खरं तर आरक्षणाच्या प्रश्नावर राज्यात वातावरण तापताना आपण पाहायला मिळतंय. छगन भुजबळ असं म्हणतायत की मराठा समाजाच्या नेत्यांनी आता पुढे यावं आणि आपल्या कार्यकर्त्यांना समाजाला समजावण्याचा प्रयत्न त्यांनी केला पाहिजे, असं त्यांचं म्हणणं आहे. सर्वांनीच कोणालाही चिथावणी न देता आपला समाज हा आपल्या ऐकण्यामध्ये राहील आणि त्याला योग्य पद्धतीने त्यांच्या मागण्यावर तोडगा काढता येईल हे त्यांनी सर्वांनी पाहिलं पाहिजे. आणि त्यामुळे चिथावणी कोणीही देऊ नये, उलट सामाजिक सलोखा राहण्याकरता जे करणं गरजेचं आहे ते केलं पाहिजे. तर जे नवीन GR आलेला आहे आता राज्य सरकारनं दिलेला आहे त्याच्यानं बरेच संभ्रम निर्माण झाल्याचं पाहायला मिळतं. मराठी समाजामध्ये पण आहे, ओबीसी समाजात संभ्रमाचा विषय काहीच नाही आहे. कोणाचं आरक्षणाला हात न लावता दिलेला हा GR काढलेला आहे, त्यामुळे कुठलाही त्याच्यामध्ये संभ्रम अजिबात नाही. ओबीसी समाजाचं असं म्हणणं आहे की आमचं आरक्षण पूर्णपणे संपलेलं या GR मुळे. नाही, चुकीचं असं काहीच झालेलं नाही. ओबीसी आरक्षणाला अजिबात धक्का लावलेला नाही. तर यासाठी काही प्रयत्न केले जातील समाजांमधली जी त्या आत्ताची काही सूचना असतील आणि ते योग्य असतील तर त्याच्याकडे निश्चितच शासन लक्ष देईल. जी सामाजिक दूरी आत्ता निर्माण होताना पाहायला मिळते. राज्याचे माजी मुख्यमंत्री म्हणून, एक ज्येष्ठ नेते म्हणून असे काही प्रयत्न केले जातील की समाजातली ही दूरी कमी केली जाईल? हे सगळंच करावं लागेल. फक्त शासकीय किंवा जे सत्ताधारी पक्ष नाही, सर्वांनीच याच्यामध्ये राजकीय भूमिका घेण्यापेक्षा सामाजिक सलोख्याला अधिक महत्त्व दिलं पाहिजे. आता सर, बंजारा समाजही आक्रमक आहे, रस्त्यावरती उतरलेला आहे. सगळ्यांना काय सांगणार आहे आरक्षणाच्या प्रश्नांवरती? शेवटी त्यांचा विषय वेगळा आहे, तोही मुख्यमंत्र्यांनी दखल त्याची घेतलेली आहे. त्याच्यावर शासनाच्यावर योग्य तो भाष्य करेल किंवा शासन त्याच्यामध्ये आपली भूमिका स्पष्ट करेलच. हे तर राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण सर, खरं तर आरक्षणाच्या प्रश्नावर राज्याचं जे राजकारण तापलेलं आहे त्यावरती त्यांनी आपली सविस्तर भूमिका स्पष्ट केली आहे. कॅमेरा पर्सन अयुब कागदीसह आफताब शेख, ABP माझा, सोलापूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.